नमस्कार. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा अध्याय 5. नारद म्हणाले, हे महापुरुषा, अशा प्रकारे अधिक मासाचे शब्द ऐकल्यानंतर आपल्या चरणी शयन केलेल्या अधिक मासाला हरी काय म्हणाले? भगवान नारायण म्हणाले, हे निष्कलंका, हे नारदा, हरीने मलमासाविषयी काय सांगितले? आम्ही तुला सांगत आहोत. ऐका. हे महान ऋषी, तुम्ही आमच्याकडून कथा विचारत आहोत, हे तुमचे भाग्य आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, आम्ही तुला वैकुंठाची कथा सांगत आहोत. ऐक. जेव्हा मलमास बेशुद्ध पडला, तेव्हा हरीच्या डोळ्यातून संकेत मिळाल्याने गरुडाने आपल्या पंखांनी त्या बेशुद्ध मलमासाला वारा घालण्यास सुरुवात केली. वारा घातल्यावर अधिक मास उठून म्हणाला, हे विभू, मला हे आवडत नाही. अधिक मास म्हणाला, हे विश्वनिर्मात्या, हे विष्णू, हे विश्वापती, माझे रक्षण करा, माझे रक्षण करा. हे प्रभू, मी तुमच्या आश्रयाला आलो असताना आज तुम्ही माझी उपेक्षा का करत आहात? असे म्हणून वैकुंठात राहणारे ऋषिकेश हा अधूनमधून थरथर कापत आणि विलाप करत अधिक मासाशी बोलले. भगवान विष्णू म्हणाले, उठ उठ, हे पुत्रा, तुझे कल्याण होवो, दुःखी होऊ नकोस. हे निरीक्षरा, तुझे दुःख दूर होत आहे की नाही हे मला माहीत नाही. असे म्हणून भगवंताने मनात विचार केला आणि क्षणात उपाय ठरवून मधुसूदन पुन्हा अधिक मासाला म्हणाले, हे पुत्रा, माझ्यासोबत गोलोकात चल, जे योग्यासाठीही दुर्मिळ आहे, जिथे परमेश्वर भगवान श्रीकृष्ण वास करतात. गोपीच्या समूहाच्या मध्यभागी विराजमान, 2 हात धारण केलेला, पासरी धारण केलेला, नव्या मेघाप्रमाणे सावळा, तांबड्या कमळासारखे डोळे असलेला, शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे अत्यंत सुंदर मुख असलेला, करोडो कामदेवाच्या मोहक सौंदर्य क्रीडेचे निवासस्थान असलेला, पिवळे वस्त्र परिधान केलेला, माळ धारण केलेला, वनमाळेने सजलेला, प्रेमाचे अलंकार असलेले उत्तम रत्नजडित अलंकार धारण केलेला, भक्तावर कृपाळू, सर्व देह चंदनाने माखलेला, कस्तुरी व केशराने सुशोभित, छातीवर श्रीवत्स चिन्हाने अलंकृत, कौस्तुभ मणीवर विराजमान, श्रेष्ठ रत्नाच्या अर्कापासून बनवलेला मुकुट धारण केलेला, कुंचांनी चमकणारा, रत्नाच्या सिंहासनावर विराजमान आणि सल्लागारांनी वेढलेला तो प्राचीन पुरुषोत्तम परब्रह्म आहे. तो सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र, विश्वाचे बीज, सर्व गोष्टींचा आधार, अतींद्रिय, निस्वार्थी, अपरिवर्तनीय, परम परिपूर्ण भगवान, मायेच्या पलीकडचा, सर्वशक्तिमान, निर्गुण, शाश्वत आहे. आपण दोघे गोलोकात जात आहोत. जिथे असा भगवान वास करतो, तिथे श्री कृष्णचंद्र तुझे दुःख दूर करतील. श्री नारायण म्हणाले, तुझे असे म्हणून हरीने अधिक मासाला हात धरला आणि तो गोलोकात गेला. हे ऋषी, जिथे मागील प्रलयाच्या वेळी तो केवळ प्रकाशाचा अवतार होता, अज्ञानाचा महाअंधार दूर करून ज्ञानाचा मार्ग दाखवत होता. तो प्रकाश, जो कोट्यवधी सूर्याच्या तेजाने तेजस्वी होता, शाश्वत, अगणित आणि विश्वाचे कारण होता, आणि त्या स्वैच्छिक विभूतीने पराकाष्ठेची अंतिम मर्यादा गाठली होती, ज्या प्रकाशात 3 सुंदर लोक वसलेले आहेत. हे ऋषी, त्याच्यावर अविनाशी ब्रह्माप्रमाणे गोलोक वसले आहे. 3 कोटी योजनांचा सर्वव्यापी विस्तार आणि वर्तुळाकार आकार असलेले हे विश्व तेजाचे मूर्तिमंत रूप असून त्याची भूमी रत्नांनी जडलेली आहे. योग्यांना स्वप्नातही अदृश्य, तरी विष्णूच्या भक्तांना दृश्यमान, देवाने योगाद्वारे स्थिर ठेवलेले हे सर्वोच्च विश्व अवकाश वसलेले आहे. ते रोग, वार्धक्य, मृत्यू, दुःख, भीती यापासून मुक्त आहे आणि अनमोल रत्नांनी जडलेल्या अगणित मकरांनी सुशोभित आहे. त्या गोलोकाच्या खाली 50 कोटी योजनांच्या विस्तारात उजवीकडे वैकुंठ आहे आणि डावीकडे तितकेच सुंदर शिवलोक आहे. 1 कोटी योजनांचे वर्तुळ असलेले वैकुंठ सुशोभित असून
तेथे पिवळे वस्त्र परिधान केलेले सुंदर वैष्णव राहतात. त्या वैकुंठातील रहिवासी चतुर्भुजी असून त्यांच्या हातात लक्ष्मीसह शंख, चक्र, गदा आणि कमळ आहेत. त्या वैकुंठात राहणाऱ्या स्त्रिया पैंजण आणि कमरपट्टे परिधान करून लक्ष्मी इतक्या सुंदर आहेत. गोलोकाच्या डावीकडे असलेले शिवलोक 1,000,000,000 योजनांपर्यंत पसरलेले असून ते विनाशापासून मुक्त आहे आणि विश्वातील सेवकांनी भरलेले आहे. ते भाग्यवान जिथे भगवान शिवाचे अनुयायी राहतात. शिवलोकात राहणारे सर्वजण आपल्या संपूर्ण शरीरावर राखेने सुशोभित असतात आणि सर्पाची पवित्र जानवे धारण करतात. ज्यांच्या कपाळावर चंद्रकोर असते, जे त्रिशूळ आणि कमरपट्टा धारण करतात, ते सर्व गंगा धारण करणारे शूरयोद्धे आहेत आणि ते सर्व भगवान शिवाप्रमाणेच विजयी आहेत. गोलोकात एक अत्यंत सुंदर प्रकाश आहे. तो प्रकाश परम आनंद देतो आणि शाश्वत आनंदाचे कारण आहे. योगी ज्ञानदृष्टीने योगाद्वारे त्या आनंदमय, निराकार आणि दिव्य प्रकाशाचे सतत ध्यान करतात. त्या प्रकाशाच्या आत एक अत्यंत सुंदर रूप आहे, जे निळ्या कमळाच्या पानाप्रमाणे सावळे असून त्याचे डोळे तांबड्या कमळासारखे आहेत. त्याचा चेहरा कोट्यवधी शरद पौर्णिमेच्या चंद्रासारखा सुंदर आहे. त्याचे सौंदर्य कोट्यवधी कामदेवासारखे आहेत. त्याला 2 हात असून त्याच्या हातात बासरी आहे. त्याचे स्मितहास्य सौम्य आहे. त्याने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्याची छाती श्रीवत्स चिन्हाने सुशोभित आहे. तो कौस्तुभ मणीने अलंकृत आहे. त्याने तेजस्वी मुकुट आणि कोट्यवधी मौल्यवान रत्ने जडवलेले कर्णभूषण परिधान केले आहे. तो रत्नाच्या सिंहासनावर विराजमान असून वनमालेने अलंकृत आहे. तो श्रीकृष्ण नावाचा पूर्ण परब्रह्म आहे, जो आपल्या इच्छेने जगाला नाचवतो. सर्वांचे मूळ कारण, सर्वांचा आधार, इतरांपेक्षा लहान, नेहमी गोपाळाचे वस्त्र परिधान करणारा, करोडो पौर्णिमेच्या चंद्राच्या सौंदर्याने नटलेला, भक्तावर दया करणारा, निस्वार्थी, दोषापासून मुक्त, परम परिपूर्ण रासमंडपाच्या मध्यभागी विराजमान स्वामी, शांतिमय रूप, मंगलमय रूप, मंगलकर्म करण्यास समर्थ, सर्व मंगलकर्माचा मंगलमय, परम आनंदाचा राजा, सत्यरूप, अविनाशी, दोषापासून मुक्त, सर्व सिद्धीचा स्वामी, पूर्ण सिद्धीचे रूप, अगणित सिद्धी देणारा, मायेपासून मुक्त, देवाचा राजा, गुणरहित, शाश्वत देह, आदिमानव, अव्यक्त, ज्याला अनेक नावे आहेत, अनेकांनी स्तुती केलेला, शाश्वत, स्वतंत्र, अद्वितीय, शांतिमय रूप, भक्तांना शांती देण्यास समर्पित, जे शांतिप्रिय आहेत. शांत आणि शांतिप्रिय विष्णू भक्त ध्यान करतात अशा देवाच्या स्वरूपावर, ज्याला या प्रकारच्या स्वरूपासह देव म्हटले जाते, तो आनंदकांड श्रीकृष्णचंद्र आहे. श्री नारायण म्हणाले, हे बोलून सत्व स्वरूपातील भगवान विष्णू अधिक मासासह लवकरच परब्रह्मयुक्त गोलोकात पोहोचले. सूतजी म्हणाले, हे बोलून जेव्हा सत्क्रिया स्वीकारलेले नारायण मुनी शांत झाले, तेव्हा आनंदसागर पुरुषोत्तमकडून विविध नवीन कथा ऐकण्यास उत्सुक असलेले नारद मुनी शांत झाले. तेव्हा आनंदसागर पुरुषोत्तमकडून विविध नवीन कथा ऐकण्यास उत्सुक असलेले नारद मुनी उत्सुकतेने बोलले. इति श्री ब्रह्मनारदीय पुरुषोत्तमास महात्म्ये पंचमोऽध्यायः. जय भगवान राधे. या ठिकाणी अध्याय 5वा संपला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.